नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे भीमाचे गर्वहरण। 5 पांडवांमध्ये भीम हा अतिशय शूरवीर होता, बलवान होता। गदायुद्धामध्ये तर त्याला कोणीही हरवू शकत नव्हते। परंतु ह्या सगळ्या विद्या पारंगत असल्यामुळे त्याला खूप गर्व झाला होता। मीच खूप बलवान आहे, शूरवीर आहे असे त्याला वाटत होते आणि त्याला गर्व झाला। त्याला गर्व झालेला पाहून श्रीकृष्णांनी एक युक्ती केली। ते मारुती देवांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की भीमाला त्याच्या कलायुद्धाचा गर्व झालेला आहे आणि त्याचे गर्वहरण तुम्ही करा। मारुती देवांनी होकार दिला। एके दिवशी भीम रथामध्ये बसून एका आडवाटेने जात होता, तेव्हा मारुतीरायांनी वृद्ध वानराचे रूप घेतले आणि त्याच्या वाटेवरती कडेला बसून त्यांची शेपटी त्या वाटेवरती त्यांनी पसरवून दिली। भीम त्यांच्या जवळ पोचला। भीमाने पाहिले की एक म्हातारे वानर रस्त्याच्या कडेला बसले आहे आणि त्याने शेपटी आपली सगळ्या रस्त्यावरती पसरवली आहे। भीमाने त्याला आवाज दिला, "ए वानरा, उठ माझ्या रस्त्यातून." मारुतीराय आपले खाली मान घालून गुपचूप बसले। पुन्हा दुसऱ्यांदा आवाज दिला, "ए वानरा, तुला ऐकू येत नाही का? उठ ना." तरी मारुतीराय आपले गुपचूपच बसले। मग भीमाने रथातून खाली उतरून त्या वानराजवळ आला आणि त्या वानराला म्हणाला, "तुला ऐकू येत नाही का? रस्त्याच्या बाजूला हो." तेव्हा मारुतीरायांनी शांतपणे उत्तर दिले की मी आता खूप वृद्ध झालेलो आहे, मला माझी शेपटी हलवत नाहीये, तेव्हा तुम्हीच ती बाजूला करा आणि आपण मार्गस्थ व्हा। तेव्हा भीम म्हणला, "ठीक आहे," आणि त्याने ती शेपटी उचलायला सुरुवात केली। परंतु काय, ती शेपटी उचलल्याच जात नव्हती। कितीही जोर लावत होता भीम, पण ती शेपटी काही उचलल्या जात नव्हती। सर्व अंगातला जोर लावून भीमाने ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ, ती शेपटी किंचितही हलत नव्हती। तेव्हा भीमाच्या लक्षात आले की हे काही साधारण वानर नव्हे। मग भीमाने जाऊन त्या मारुतीरायांचे पाय धरले आणि "तुम्ही कोण आहात?" असे विचारले। तेव्हा मारुतीरायांनी आपले विराट रूप त्याला दाखवून दिले। तेव्हा भीमाला त्याची चूक कळली आणि त्याने मारुतीरायांची माफी मागितली। अशा प्रकारे भीमाचा गर्वहरण झाला। धन्यवाद। सबस्क्राईब करा आणि लाईक करा।